पोहोचवतो. जिलबी इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फिल्म. अत्यंत महत्त्वाचा चित्रपट असं मला वाटतं माझ्यासाठी पण आणि मराठी सिनेमासाठी पण. आता आम्ही अनेक गोष्टी करतो एकत्र, त्या हळूहळू कळतीलच. पण त्याची सुरुवात गोड झाली आणि ती जिलबीमुळे झाली. कलाकार कामाची भीती नाही बाळगू शकत, कारण काम आहे, कला आहे, ती कधीतरी आवडेल कधीतरी आवडणार नाही, हा माझ्या कलेचा भाग आहे. नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. 2024 संपलेलं आहे. 2024 हे खरंच खूप दमदार आणि भारी असं होतं, बोलायला काहीच हरकत नाही. हरकत बोलण्यापेक्षा होतंच होतं. 2025ची सुरुवात झाली आहे आणि 2025सुद्धा तेवढंच दमदार आणि अस्खलित असणार आहे. कारण आहे नवीन मराठी चित्रपट आपल्या येतात आहेत आणि त्याच निमित्ताने जिलबी चित्रपटातले गोड कलाकार माझ्यासोबत आहे, स्वप्नीलदा माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी भयंकर भारी लुक आहे. जो चॉकलेट बॉयची जी इमेज होती ना, मला पर्सनली आता ही इमेज तुझी आणि ह्या सिनेमातून जो एक ऑरा माझ्यासमोर उभा राहिला आणि तो मला पर्सनली आवडला आहे. कारण का कुठेतरी असं वाटायचं की का दरवेळेला स्वप्नील दादाला आम्ही त्याच एकाच झोनमध्ये बघतो, त्याच्या व्यतिरिक्त तो का बघत दिसत नाही आम्हाला, ह्याच्यामधून आम्हाला तू दिसतोयस, त्याबद्दल खरंच धन्यवाद आहे. आधी जिलबी येतो 17 तारखेला. एक्साइटमेंट वगैरे तर आहेच आहे. किती थकायला झाले की नवीन वर्ष सुरुवात झाली आणि भाई प्रमोशनला सुरुवात झाली आता. नाही, प्रमोशननी थकायला होत नाही. प्रमोशननी ऊर्जा मिळते, लोकांमध्ये जाऊन ऊर्जा मिळते, आनंद मिळतो. कारण लोकांच्या जीवावर आम्ही आहोत, त्यांच्यामुळे आम्ही आहोत, त्यांच्या प्रेमामुळे आम्ही सिनेमा बनवतो, तो त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. जिलबी इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फिल्म. अत्यंत महत्त्वाचा चित्रपट असं मला वाटतं माझ्यासाठी पण आणि मराठी सिनेमासाठी पण. कारण असा जॉनर मराठीमध्ये येणं, त्याला आनंद पंडितांसारख्या निर्मात्यांनी बॅक करणं, नितीननी अशी गोष्ट मराठीत मांडण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यात मला काम करता येणं, प्रसाद, शिवानी या सगळ्यांबरोबर स्क्रीन शेअर करता येणं, आय थिंक इट्स अ ट्रीट. नक्कीच नक्कीच. बरं, तर जेव्हा ना ट्रेलर लावून 16 सुरू होता ना, तेव्हा प्रसाद दादा आणि तुझे खूप सुंदर, म्हणून तुला बोलणार की येस, जेन्युइनली मला खरंच खूप भारी वाटला. कारण का ना, जेव्हा याचा पहिला पोस्टर आला ना, त्या पोस्टरमध्ये तू होतास, प्रसाद दादा होता, पण सुगाव लागत नव्हतं की नेमकं कोण असणार आहे लीडला, तो आहे की तू आहे करून. तेच बोलत होतो की ट्रेलर लॉन्च सुरू होण्याच्या आधी ना तुमच्या दोघांची मजा मस्ती बघत होतो आम्ही. बाहेर असू दे, थिएटरमध्ये असू दे, बसून असू दे किंवा कशी असू दे, किती भारी वाटतं की भाई आपण आपल्या भावासोबत खूप वर्षानंतर बोलण्यापेक्षा पहिल्यांदाच काम करतो आणि ते सुद्धा तेवढं तगडंच आहे. खूप मस्त. मला आणि प्रसादला अनेक वर्ष एकमेकांबरोबर काम करायचं होतं. आता आम्ही अनेक गोष्टी करतो एकत्र, त्या हळूहळू कळतीलच. पण त्याची सुरुवात गोड झाली आणि ती जिलबीमुळे झाली. सो मला असं वाटतं की मी आणि प्रसादनी एकत्र काम करायला सुरुवात करणं, ह्याचा म्हणजे हे जे तोंड गोड करणं आहे ते जिलबीने केलं असं मला वाटतं. बरं, तर दादा कधी म्हणजे ह्या आधी जेवढे पण तुझ्या भूमिका असतील त्या चॉकलेट बॉयच्या, म्हणजे त्याच्या आधी सुद्धा तू काही काही रफ भूमिका निभावल्या आहेस, असं नाही की पूर्णपणेच चॉकलेट बॉय अशा भूमिका आहेत. या सिनेमामधून जे एक नवीन ओरा किंवा एक नवीन इमेज सुरू होणार आहे, एक कलाकार म्हणून भीती वाटते का की ह्याच्या आधीची जी माझी भूमिका होती किंवा ह्याच्या आधीचा जो माझा पेहराव होता, जी माझी ओळख होती, ती कुठे पुसली जाणार तर नाही ना या संदर्भात? मला मनापासून असं वाटतं की कलाकार म्हणून आमचं काम आहे वेगवेगळं काम करत राहणं. भीती जो बाळगतो तो कलाकार होऊच शकत नाही. कलाकार कामाची भीती नाही बाळगू शकत, कारण काम आहे, कला आहे, ती कधीतरी आवडेल कधीतरी आवडणार नाही, हा माझ्या कलेचा भाग आहे. त्याची भीती नाही बाळगू शकत मी. ती जर भीती असेल मला तर मी बंद करायला पाहिजे कुठलीही कला सादर करणं. त्याच्यातली इमानदारी राखणं हे आपल्या हातात आहे. क्या बात आहे. ती इमानदारी राखून जर कला सादर केली तर ती लोकांना भावते, आवडते. आणि मी त्याचं जिवंत उदाहरण तुझ्या समोर उभं आहे. गेली अनेक वर्ष इथे आहे, काम करतोय, लोकांना आवडतोय. सो ती कला आवडत असेल म्हणून असं मी मानतो. सो नवीन भूमिका सादर करताना एक्साइटमेंट असते, भीती नाही. एक्साइटमेंट ही असते की अरे वा, काहीतरी वेगळं करायला मिळते, लोकांना काहीतरी वेगळं दाखवायला मिळेल, आपल्या एक वेगळी बाजू लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि जेव्हा जिलबीसारखा प्रोजेक्ट येतो, जो बनतो पण तसा जसा सांगितला गेला आहे तितका ग्रँड दिसतो. आता ट्रेलरनंतर म्हणजे तूही होतास, लोकांनी उत्स्फूर्त टाळ्या वाजवल्या, शिट्ट्या वाजवल्या. सो आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी, ही पावती आहे की अरे आवडतंय, जे बघतात त्यांना हा युनिवर्स आवडतोय. आणि मी आवर्जून सांगतो की अनेक यंगस्टर्स असं म्हणतात, मी सगळ्यांना हे आवाहन करतोय की यंगस्टर्स म्हणतात की अरे असा सिनेमा बनला पाहिजे, तसा सिनेमा बनला पाहिजे. म्हणजे तूही आवाहन कर, कारण तू स्वतः आत्ता ट्रेलर पाहिलायस, तर यंगस्टर्सना सिनेमा खूप आवडेल असं मला मनापासून वाटतं. नाही, खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी ते थांबतो. ही तर सुरुवात आहे. प्रमोशनच्या निमित्ताने आपण पुढे भेटू. 17 तारखेला आपला सिनेमा येणार आहे. प्रेक्षकांना अपील करायची गरज नाही, प्रेक्षक हे थिएटरमध्ये जाणारच आहेत. सरते शेवटी स्वप्नील जोशी एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रेक्षकांना काय सांगाल, त्यांच्या ऑडियन्सला, त्याच्या मित्रांना काय सांगाल? 17 जानेवारीपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जिलबी. क्या बात आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास इकडे थांबतो मी. धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. तुला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी चित्रपटाची नांदी इथून सुरुवात झाली आहे. पुढे सुद्धा हे वर्ष आपलंच असणार, एवढं बोलायला काही हरकत नाही.
100% नक्कीच